नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज आता हे बघा, हे विश्वाचे अंगण ह्याचा 7वा भाग मी घेत आहे. तर सगळ्यांनी माझ्याबरोबर ऐकायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला हा भाग आवडला तर मात्र माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला सुरू करूया 7वा भाग. दुसरं मोठं काम पूर्ण केलं ते म्हणजे न्यूयॉर्कच्या 2nd ॲव्हेन्यू सबवेचं. सुप्रसिद्ध वॉल स्ट्रीट जवळच्या भव्य जागेत या प्रकल्पावर काम करणारे इंजिनियर, तंत्रज्ञ, आर्किटेक्ट यांनी एकत्र येऊन काम करावं अशी त्यांची अट होती. कारण 200-400च्या वर लोक मिळून काम करणार असल्याने तसं एकत्र येऊन काम करणं गरजेचं होतं. अशा वेळी आपल्या विचाराची, कामाची प्रतिष्ठा सांभाळत सहकार्याने, सामंजस्याने काम करणं मोठं आव्हान असतं. इंजिनियरच्या खांद्याला खांदा लावून काम करणं, एकमेकांच्या अहमला न दुखावता ते पूर्ण करणं हे कौशल्याचं काम असतं. सर्वांनाच तसं करावं लागतं. न्यूयॉर्क अंडरग्राऊंड स्टेशनात वातानुकूलित यंत्रणा नाही. जमिनीखाली गारवा असतो हे खरं असलं तरी ट्रेन्सची वर्दळ, ट्रेन्स थांबतात तेव्हा संघर्षाने निर्माण होणारी उष्णता, एक्झॉस्ट फॅन, हवेतला दमटपणा, गर्दी यामुळे प्रवाशांना तिथं वावरणं काही वेळा असह्य होतं. तिथं वावरताना मोकळा श्वास घेता यावा, आपत्कालीन स्थितीत अल्पावधीत बाहेर पडता यावं, अंधार, अडचणीच्या जागी संदीप कोपरे यामुळे दहशतवादी, घातपाती कृत्यांना थारा मिळू नये अशा सर्व विचारांनी एक आदर्श डिझाईन करायचं होतं. काही दुर्घटना झाली, अपघात झाला की चौकशीची सुई सदोष वास्तुरचना आहे का या विचारांकडे जाते. त्यामुळे थोडी देखील चूक परवडत नाही, ती अक्षम्य मानली जाते. अमेरिकेत सुविधा आणि सुरक्षितता या दृष्टीने सामान्य माणसाचा विचार प्राधान्याने केला जातो. इतकंच काय, पण वृद्ध, अपंग, अंध यांनाही समाजात मोकळेपणाने वावरता यावं असा विचार केला जातो. बस, रेल्वे, विमान यातून प्रवास करू इच्छिणाऱ्या अपंगांना स्वतंत्रपणे व्हीलचेअरवरून सहज जाता येतं. स्वच्छतागृहाचा वापर कुणाच्या मदतीशिवाय करता येतो. त्यासाठी परिसराचा विचार, प्रत्येक माणसाला सार्वजनिक ठिकाणी सहज वापरता यावा अशी जागा किती लागते, म्हणजे व्यक्तिगणिक अवकाश, ट्रेनची फ्रिक्वेन्सी, गर्दीच्या वेळा, कमाल गर्दीचे तास, सकाळ, दुपार, संध्याकाळ गर्दीचा प्रमाण याचा विचार आणि त्यासंबंधी आकडेमोड करणारी तज्ज्ञ इथे असतात. माणसाची सहनशक्ती, गर्दीत वावरण्याचा स्वभाव, सुखसमाधानाचा विचार यात केला जातो. रचना करताना यासंबंधी अशा तज्ज्ञांची मदत घेतली जाते. न्यूयॉर्क हे प्रचंड गर्दीचं शहर आहे. गर्दीचा त्राण असताना त्याची जाणीव होऊ नये यासाठी विचार रचना करताना प्रमुख होता. इंजिनियरची मूलतत्व, मनुष्य स्वभाव, गर्दीची मानसिकता, हवामान, सुरक्षा आणि सुविधा हा विचार तर करायचाच होता, पण ही रचना सौंदर्यपूर्ण व्हावी असाही माझा कटाक्ष होता. सुंदरतेचा विचार करणं हे देखील आर्किटेक्टचं काम आहे. जिथं हजारो ट्रेन्सची, माणसांची ये-जा चालते अशा ठिकाणी मार्गदर्शक चिन्हांशिवाय सरळपणे सुलभतेने वावरता यावं हे उत्तम डिझाईनचं यश असतं, मी असं मानतो. कुशल तज्ज्ञ इंजिनियरच्या मदतीशिवाय असे गुंतागुंतीचे, जिकिरीचे प्रकल्प पार पाडत असतात. न्यूयॉर्कचा 2nd ॲव्हेन्यू सबवेचा प्रकल्प माझ्यातला आत्मविश्वास पुन्हा एकदा जागवून गेला. सार्वजनिक ठिकाणी आग लागणं, दहशतवादी हल्ले होणं आणि क्वचित प्रसंगी जनक्षोभ होणं अशा घटना घडतात. वास्तुरचनाकाराला ह्याचा विचार करावा लागतो. उत्कृष्ट वास्तुरचना पाहिल्यावर आदर, अभिमान, आपलेपणा, नम्र असा मृदुभाव वाटला. त्याच्या सौंदर्याने मन मोहित झालं तर एखादा माथेपिरूचा दगड उचललेला हात देखील क्षणभर थांबेल असा भावनिक, सामाजिक बदल करण्याचं सामर्थ्य वास्तूच्या कल्पक सुंदर रचनेत आहे. पब्लिक असेंब्ली म्हणजे बहुसंख्येने लोक जमतात अशी जागा. अशा सार्वजनिक ठिकाणचा परिसर अशा विचारांनी बनवलेल्या वस्तुरचनेच्या कौशल्याने सुशोभित व्हायला हवा असं मला वाटतं. चीनसारखा प्रचंड लोकसंख्येचा देश पाहिला तर तेथील सार्वजनिक ठिकाणं, बाजार, ऑफिस अशा जागा तुम्हाला गर्दीची जाणीव करून देत नाही. इथं भारतात आल्यावर पाहतो तो मुंबईतलं स्वच्छतागृह आणि पुण्यात रस्त्याच्या मध्यावरचे बसस्टॉपच्या रचनेच्या दृष्टीने सारखे वाटतात.
बससाठी प्रतीक्षा करणारे फारच थोडे याचा आश्रय घेत असतील. अन्य वेळी त्याचा उपयोग स्वच्छतागृहासारखाच होण्याची शक्यता अधिक असं वाटतं. थोडी कल्पकता वापरली तर विचारपूर्वक केलेल्या वस्तुरचना माणसाचं जीवन सुखाचं करतील असा माझा विश्वास आहे. न्यूयॉर्कच्या सेकंड एव्हेन्यू सबवेचं काम मला मिळालं. खूप समाधान देऊन गेलं असलं तरी आता तरी वेगळं काम करावं असं वाटू लागलं. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी आपलं आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाऊल टाकावं असा आग्रह धरला. हे धाडस करणं देखील मोठं आव्हान होतं. मी आंतरराष्ट्रीय स्टुडिओची रचना करण्याचा विचार करू लागलो. ऑफिसची घडी आता चांगली बसत होती. अधिक कामं मिळावीत आणि उत्साहाने पूर्ण करावीत असं सहकाऱ्यांना वाटू लागलं होतं. प्रचंड कामं करीत असताना सौहार्दपूर्ण वातावरण असण्याची गरज असते. एकीकडे सर्जनशील काम तर दुसरीकडे व्यवसाय सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी. अशा वेळी सामंजस्य एकोपा निर्माण होणं आवश्यक असतं. एकमेकात विश्वास निर्माण व्हायला आणि सहकार्यासाठी दैनंदिन काम, तांत्रिक काम यासाठी वेगवेगळ्या समित्या काम करतात. व्यवस्थापन, अर्थव्यवहार, नवीन कामं, रेंगाळलेली कामं, अडचणी यावरची उत्तरं असं रोजच्या संभाषणातून तसेच महिन्यातून एकदा होणाऱ्या विशेष बैठकीतून, चर्चेतून पारदर्शकपणे समजतं. वर्षातून एकदा आमची रिट्रीट असते तेव्हा कंपनीची धोरणं मार्गदर्शक तत्त्व ठरतात. इथं एकमेकांना पहिल्या नावाने संबोधण्याची पद्धत आहे. इथं मी वरिष्ठ असलो तरी सर, साहेब वगैरे नाही. एखाद्या ज्युनियर आर्किटेक्ट देखील त्याचा मुद्दा मांडताना माझ्याशी चर्चा, वादविवाद करू शकतो. प्रत्येकाला स्वतंत्रपणे काम करता येतं. स्त्रिया देखील मोठ्या संख्येने या व्यवसायात येत आहेत. आमच्याकडे त्याचा सहभाग वाढलेला आहे. कामाचा ताण सैल होतो तो छोट्या छोट्या पार्ट्यांनी. वाढदिवस, लग्न आणि बेबी शॉवरसारख्या डोहाळ्या जेवणात सुद्धा असतं. नवीन बाळाच्या भावी मातेवर आणि पित्यावर सुद्धा कौतुकाचा वर्षाव होतो. उन्हाळ्यात इथे समुद्रकिनारे, हिल स्टेशनवर लोक सहलीला जातात. विकेंडला लवकर सुट्टी द्यायची पद्धत आहे. थोडं जादा काम करून लोकही सवलत आनंदाने घेतात. सेक्रेटरीला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट असं पद आम्ही दिलेलं आहे. माझ्या असिस्टंटला मी सांगून ठेवलं आहे की ज्या कुणाला माझ्याशी बोलायचं आहे त्यांना कोणतेही प्रश्न न विचारता जोडून द्यावं. काय काम आहे, अपॉइंटमेंट घेतली का असे प्रश्न विचारू नये. क्लायंट असो, सहकारी असो, त्यांना माझ्याशी थेट बोलता येतं. आता मोबाईल फोनच्या युगात तर मी 24 तास उपलब्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. टेलिमार्केटच्या फोनचा उपद्रव होतो पण माझे संवादाचे दरवाजे सदैव खुले असतात. मी देश विदेशात फिरत असतो तेव्हा अमेरिकेच्या घड्याळाशी ऑफिसच्या वेळापत्रकाशी जुळवून घेत असतो. मग चर्चेच्या ओघात एखादा तरुण सहकारी विचारतो, तुझ्याकडे किती वाजले आहेत? पहाटेचे 3 असं माझं उत्तर असतं. अमेरिकेत जीवाला जीव देणं हा शब्दप्रयोग संभवत नाही. काळ, काम, वेगाच्या हिशोबावर माणूस धावत असतो. माणूस धावत असतं. पण माझे अमेरिकन सहकारी जीवाला जीव देणारे आहेत असे मी म्हणू शकतो. ही तरुण मुलं न कुरकुरता जादा तास काम करीत असतात. हे पाहून मला उत्साहाचं भरतं येतं. चांगलं काम केलं तर त्यांची पाठ थोपटायला मी विसरत नाही. गुणी हेतकरू मुलांना योग्य वेळी बढती दिली जात असते असा मी आग्रह धरीत असतो. नवीन कंपनीत एक चांगली कार्यप्रणाली रुजवण्यात आम्ही यशस्वी होत असताना त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव येत होता. सर्वांच्या आग्रहाने आंतरराष्ट्रीय स्टुडिओची रचना करण्याचं काम सुरू केलं. आता नवीन जागेत आम्ही स्थिरावलो होतो पण जुनी जागा तशीच रिकामी ठेवली होती. एक दिवस अचानक 11 सप्टेंबर 2001च्या दहशतवादी हल्ल्यात समोरचे ट्विन टॉवर्स धाराशिव झालं. या दुर्घटनेचा प्रभाव आसपासच्या काम करणाऱ्या आर्किटेक्टच्या फर्म्सवर झाला. काही फर्म्सची वाताहत झाली. नवनिर्मितीच्या रचनेत गुंतलेल्या कार्यात असा खंड पडणं ही दुर्दैवी घटना असते. पण जिद्दीने उभं राहणाऱ्या काही फर्म्सना आम्ही आपली जागा रिकामी देऊ शकलो याचं समाधान वाटलं. प्रचंड पैसा, श्रम, वेळ, जिद्द, स्वप्न खर्च करून उभे केलेले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर पडले याचं दुःख झालं. पण दुःखातून पुन्हा उभं राहण्याची जिद्द उणवली नाही. हे अमेरिकेतच घडलं. असं व्यग्र दिनक्रम चालले होते. आता 2002चं मी पुढे वाचन करणार आहे. आज मी इथेच रजा घेत आहे. त्या थोडंसं दुःखदायक आहे. त्यांच्या वडिलांचं पण निधन झालेलं 2002मध्ये आणि मग त्यांना असं आधार तुटल्याची जाणीव झाली आणि पुढचं त्यांनी लेखन केलेलं आहे.
तर मी ते तुम्हाला उद्या वाचून दाखवणार आहे. पण आजचा भाग जर तुम्हाला माझा आवडला असेल तर मात्र मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे पुस्तक जर तुमच्या संग्रही नसेल तर जरूर जरूर तुमच्या संग्रही ठेवा. खूप छान आहे. वाचताना मला एवढी मजा येत आहे, तुम्हाला ऐकतानाही तेवढीच मजा येत असेल अशी आशा करते. आणि नेहमीप्रमाणे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. बाय.